नमस्कार. किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये पपईची चेरी करू. त्याकरिता मी इथे पपई धुवून पुसून घेतली. देठ काढायचे, पपईचे साल काढायचे. हे बघा, पपईचे पूर्ण साल काढून घेतले. याला मधून 2 भाग करायचे. बिया काढून घ्यायच्या. याचे छोटे छोटे चौकोनी काप करायचे. मध्ये चिरा मारायच्या व काप करायचे. पपई कच्चीच घ्यायची. यातली ही एवढी फोड ठेवून देते. काप किती झाले बघू. 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी. हे काप पाण्यात घालून धुवून घ्यायचे, उकळवायचे. त्याकरिता पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचे. उकळत्या पाण्यामध्ये 3 वाटी पपईचे काप घालायचे. उकळी येऊ द्यायची. 15-20 मिनिट सिमवरच शिजू द्यायचे. पपई टणक असल्यामुळे लवकर शिजत नाही. 10 मिनिट झाकून ठेवायचे. छान शिजत आहे तोपर्यंत पाक करू. ही लवंग आहे, काढून घेते. 3 वाटी फोडी होत्या तर 1.5 वाटी साखर घ्यायची. पाऊण वाटी पाणी घालायचे व कच्चा पाक करायचा. लवंग आहे, काढून घेते. पपईच्या फोडी शिजत आहे. फोड कडक आहे. झाकून 10 मिनिट मंद जाळावर शिजू द्यायचे. साखरेचा पाक करू. साखर ढवळून घ्यायची. साखर विरघळते आहे. पूर्ण साखर विरघळली. पाक करायचा नाही. गॅस बंद करायचा. फोड छान प्रेस होते. फोडी नरम झाल्या. हे बघा, तुकडा पडतो. रोळीमध्ये किंवा टोपलीमध्ये काढून घ्यायच्या. पाणी पूर्ण निघाले. पाक झाला. यात गुलाबजल 1 चमचा घालायचा. आवडत असल्यास इसेन्स घालावे. वास छान येतो. या पाकामध्ये उकळलेल्या फोडी घालायच्या. शिजू द्यायच्या. पाकामध्ये फोडी उकळू द्यायच्या. गोडवा येतो. पाक आटेपर्यंत शिजवायचे. मध्ये मध्ये चमचा फिरवायचा. हे बघा, पाक पूर्ण आटला. आता ही 4 रंगाची चेरी करू. त्याकरिता मी 4 वाट्या घेतल्या. त्यात पपईच्या फोडी घालायच्या. कोणत्या रंगाच्या किती करायच्या त्यानुसार वाटीमध्ये फोडी घालाव्यात. ही वाटी काढून घेते, कारण याला कलर न लावता मूळचाच रंग ठेवायचा आहे. एका पातेल्यामध्ये फोडी घालायच्या. थोडा लाल रंग घ्यायचा. मिक्स करायचे. मिक्स केल्यावर 4-5 तास तसेच ठेवायचे. 4-5 तासांनी बघू. छान रंग आला. असेच ठेवले की पाकामध्ये मुरतं. आता चमच्यामध्ये खाण्याचा हिरवा रंग घ्यायचा. पातेल्यामध्ये फोडी घालायच्या. हिरवा रंग घालायचा. मिक्स करायचे. फिका रंग हवा असेल तर थोडा घालावा. मिक्स करायचा. असेच 4-5 तास ठेवायचे. वाटीमध्ये काढून घ्यायचे. याला पंख्यामध्ये सोकत ठेवायचे. दमट वातावरणात चेरी करू नये. आता पिवळ्या रंगाचे करू. वाटीमध्ये फोडी घालायच्या. त्यात रंग घालायचा. मिक्स करायचे. परत वाटीमध्ये काढून घ्यायचे. हे बघा, याला रंग न घालता ठेवले. हा पिवळा रंग आहे. हा हिरवा रंग आहे. याला 7-8 तास तसेच ठेवायचे. याला खालवर करायचे. छान मुरले आहे. प्लेटमध्ये ठेवून पंख्यामध्ये सोकत ठेवायचे. पिवळ्या रंगाची चेरी प्लेटमध्ये घालायची. सोकत ठेवायचे. हे प्लेन आहे. प्लेटमध्ये सोकत ठेवायचे. 3-4 तासांनी छान वाळले आहे. उष्णता असली की 3-4 तासामध्ये सोकतं. हे बघा, याचा रस आटून छान मोकळे झाले. हाताला चिकटत नाही. ओलावा पण नाही. छान मोकळे मोकळे झाले. महिनाभर राहतात. जास्ती दिवस ठेवायचे असल्यास फ्रीजमध्ये ठेवावे. पूर्णपणे कोरडे झाल्यावरच एअरटाईट डब्यामध्ये ठेवावे. या चेरी शिरा, केक, ब्रेडमध्ये वापरता येतात किंवा मुखशुद्धीकरिता सोप सुपारीच्या डब्यामध्येही ठेवता येतात. या आपल्या 4ही रंगाच्या चेरी तयार झाल्या.